हॅपी रक्षाबंधन टू ऑल. रक्षाबंधनच्या सगळ्या भाऊ आणि बहिणींना खूप खूप शुभेच्छा. तर या रक्षाबंधनला आपण फक्त आपल्या भावाला राखी नाही बांधणार आहोत आणि आपल्या बहिणीला फक्त गिफ्ट नाही देणार आहोत, तर आपण हा व्हिडिओ आता एकमेकांना शेअर करून रक्षाबंधनच्या दिवशी इंग्लिश बोलायचं शिकणार आहोत. हो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो आपला सण साजरा करत असतो त्याला इंग्लिश मध्ये आपण काय काय त्या रिलेटेड आपण इंग्लिश कसं बोलू शकतो, नवनवीन व्होकॅब्युलरी सेंटेन्सेस आपण शिकू शकतो. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. राखी सेलिब्रेट तर कराच, पण आधी हा व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर राखी सेलिब्रेट करा, म्हणजेच तुमचा आनंद अजून डबल होईल. चला तर मग पहिलेच आपण बघणार आहोत की रक्षाबंधन, याला आपण मराठीत रक्षाबंधन म्हणत असतो, पण इंग्लिश मध्ये काय बोलू शकतो. तर रक्षाबंधन म्हणजेच काय, बंधन म्हणजेच काय, काय बॉन्ड. बॉन्ड. आणि रक्षा म्हणजे काय, प्रोटेक्शन. तर आपण बोलू शकतो प्रोटेक्शन बॉन्ड किंवा द बॉन्ड ऑफ प्रोटेक्शन. द बॉन्ड ऑफ प्रोटेक्शन. पण हा रक्षाबंधनचा फेस्टिवल कुणासाठी असतो, ब्रदर सिस्टर. ब्रदर सिस्टर. आणि ब्रदर सिस्टरला काय म्हणत असतात, काय म्हणतात ब्रदर सिस्टर्सला, सिबलिंग. हा, सिबलिंग. तर त्याला आपण काय म्हणू शकतो अजून रक्षाबंधनला, सिबलिंग फेस्टिवल. हा, तर आपण रक्षाबंधनला काय काय म्हणू शकतो, सिबलिंग फेस्टिवल. अजून पण बघितलं ना पहिले, अजून प्रोटेक्शन बॉन्ड. द बॉन्ड ऑफ प्रोटेक्शन. द बॉन्ड ऑफ प्रोटेक्शन. तर तुमचा हा बॉन्ड ऑफ फेस्टिवल तुम्ही कसा सेलिब्रेट करत आहात त्या मला कॉमेंट थ्रू नक्कीच कळवा. आणि या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सेक्रेड थ्रेड. सेक्रेड थ्रेड म्हणजेच काय, पवित्र धागा. हा जो सण आहे हा भाऊ बहिणींचा पवित्र सण असतो आणि म्हणूनच आपण ती राखी बांधत असतो. तर त्याला काय म्हणणार, राखीला सेक्रेड थ्रेड. थ्रेड. त्याच्यानंतर आय टाइड अ राखी टू माय ब्रदर टुडे. आज मी माझ्या भावाला राखी बांधली, याला कसं बोलणार, आय टाइड अ राखी टू माय ब्रदर टुडे. तर तुमच्यासाठी मी लास्ट मध्ये होमवर्क देणार आहे, म्हणून प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही नवनवीन सेंटेन्सेस बोलायचा प्रयत्न करा. नेक्स्ट, माय ब्रदर गिव्ह मी अ लवली गिफ्ट. गर्ल्स सिस्टर्स खूप एक्साइटेड असतात का, कारण त्यांना त्यांच्या भावांकडून स्पेशल गिफ्ट्स भेटत असतात. तर तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता, माय ब्रदर गिव्ह मी अ लवली गिफ्ट. माझ्या भावाने मला सुंदर गिफ्ट दिलं. माय मदर मेड स्पेशल फूड फॉर रक्षाबंधन. तुमची आई पण बनवते का, रक्षाबंधनला माझी आईने स्पेशल जेवण बनवलं. म्हणजेच काय, कोणतं जेवण बनवतो आपण रक्षाबंधनला, स्पेशल म्हणजे काय, पेढे जेवण आहे का, ते स्वीट आहे. मम्मी काय बनवते रक्षाबंधनला, स्वीट डिशेस. हा, पण काय, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ स्वीट डिशेस लाईक बासुंदी, पुरणपोळी. तर तुम्ही काय बनवतात ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. नेक्स्ट, आय वोर न्यू क्लोथ्स फॉर द सेलिब्रेशन. आय ओर्ड न्यू क्लोथ्स फॉर द सेलिब्रेशन. वेअरचा पास्ट फॉर्म ओर, म्हणजेच मी नवीन कपडे घातले रक्षाबंधन सेलिब्रेट करण्यासाठी. माझ्या भावाला राखी बांधण्यासाठी मी नवनवीन कपडे घातले, हे बोलायचं असेल तर तुम्ही बोलणार आय ओर्ड न्यू क्लोथ्स फॉर द सेलिब्रेशन. नेक्स्ट, वी टूक फोटोज आफ्टर टाइंग द राखी. वाव. आता कुठलीही गोष्ट झाली म्हणजे आपण लगेच आपला मोबाईल काढून सेल्फी घेत असतो, तर त्याला तुम्ही बोलायचं असेल तर बोलू शकतात वी टूक फोटोज आफ्टर टाइंग द राखी. राखी बांधल्यानंतर आम्ही खूप सारे फोटो घेतले. वी टूक लॉट्स ऑफ फोटोज आफ्टर टाइंग द राखी. तुम्ही पण जर फोटो घेत असणार तर ते तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम मध्ये डायरेक्ट मेसेज करून तुमचा राखी तुम्ही कसं सेलिब्रेट करत आहात तर तुमचे फोटो सुद्धा शेअर करू शकतात. आम्हाला नक्कीच तुमच्या आनंदात
मिक्स व्हायला आवडेल, तुमच्या आनंदाचा भाग व्हायला आवडेल. किंवा तुम्ही बेस्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही मला टॅग करू शकता शीतल द रीडर या इन्स्टाच्या माझ्या आयडी वरती. इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर नक्कीच तुमचे राखी सेलिब्रेशनचे फोटो मला टॅग करा. नेक्स्ट, आता आपण हे सगळी बघितले राखी रिलेटेड व्होकॅब्युलरी. पण त्याच्यानंतर राखी बांधायला काय म्हणतात, कुंकू लावायला काय म्हणतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला एक आधी होमवर्क करावा लागेल. तो म्हणजे आपण राखीसाठी कुठला शब्द शिकलो ते कॉमेंट करा. त्याचप्रमाणे रक्षाबंधनला आपण इंग्लिशमध्ये काय बोलणार ते सुद्धा तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की लिहा. म्हणजेच मला कळेल की तुम्ही मनापासून व्हिडिओ बघत आहात ते. आता आपण नवे कपडे घातले, नवे कपडे घालून फोटो पण काढले. पण आता राखी बांधण्यासाठी आपण ताट तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपण ताटात काय ठेवतो, दिवा. तर दिवा लाव याला काय म्हणणार, लाईट द लॅम्प. लाईट द लॅम्प, दिवाला म्हणत असतात लॅम्प. आणि जो मातीचा दिवा असतो त्याला काय म्हणतात सुवानी, आयरन लॅम्प. आयरन, अर्थन लॅम्प. अर्थन लॅम्प. हा, नेक्स्ट त्याच्यानंतर आरती ओवाळ याला काय म्हणशील, परफॉर्म आरती. परफॉर्म आरती म्हणजेच तुझ्या भावाला आरती ओवाळ. परफॉर्म आरती टू युअर ब्रदर. प्रे टू द गॉड फॉर युअर ब्रदर्स वेलबिंग. तुझ्या भावाच्या आरोग्यासाठी चांगलं व्हावं, भावाला खूप सारं सक्सेस मिळावं यासाठी देवाला प्रार्थना कर. तर ते म्हणणार प्रे टू द गॉड फॉर युअर ब्रदर्स वेलबिंग. भाऊ बहिणी असे खूप भांडत असतात, पण रक्षाबंधनच्या दिवशी त्यांचा हा प्रेमाचा बॉन्ड अजून स्ट्रॉंग होत असतो. म्हणून तुम्ही आपण आपल्या भावासाठी देवाला प्रे करत असतो आणि आपला भाऊ सुद्धा बहिणीसाठी प्रे करत असतो. तर प्रे टू द गॉड फॉर युअर ब्रदर्स. तर त्याच्याऐवजी तुम्ही लिहू शकता सिस्टर्स वेलबिंग. दोघांना एकमेकांसाठी काय करायची आहे, प्रेयर. अप्लाय तिलक टू हिज फॉरहेड. कसा करतात अप्लाय, अप्लाय तिलक टू हिज फोरहेड म्हणजेच त्याच्या कपाळावर कुंकू लाव. नेक्स्ट, फीड द स्वीट्स टू युअर ब्रदर. तुझ्या भावाला स्वीट खाऊ घाल. जो आपण काही स्वीट आणलेलं असतं, पेढा वगैरे, तर ते खाऊ घाल म्हणजेच फीड द स्वीट्स. किंवा तुझ्या भावाचं तोंड गोड कर, आपण असं म्हणत असतो मराठीमध्ये. तर ते म्हणू शकतो आपण स्वीटन युअर ब्रदर्स माउथ. स्वीटन युअर ब्रदर्स माउथ. हे फक्त रक्षाबंधनलाच नाही, तर आपण भरपूर वेळा असं चल तोंड तर गोड कर, तर तेव्हा म्हणू शकतात स्वीटन माय माउथ किंवा स्वीटन युअर ब्रदर्स माउथ, युअर सिस्टर्स माउथ म्हणजेच तोंड गोड कर. नेक्स्ट, टाय राखी अराउंड हिज रिस्ट. टाय द राखी अराउंड हिज रिस्ट. रिस्ट कुठं आहे, हा याला काय म्हणत असतात, रिस्ट. तर आपण आधी राखी मनगटाला बांधत असतो, तर काय टाय म्हणजे काय, बांधणं. बांधणे. टाय राखी टू हिज रिस्ट किंवा टू युअर ब्रदर्स रिस्ट. त्याचप्रमाणे आपण म्हणत असतो की गाठ नको मारू, तर तेव्हा आपण म्हणू शकतो डोंट नॉट. डोंट नॉट. नॉट म्हणजे काय, गाठ. आणि गाठ बांधणे त्याला काय म्हणत असतो, टाय द नॉट. स्वीटन युअर ब्रदर्स माउथ. हे तर आपण घेतलं. टच युअर सिस्टर्स फीट. तुझ्या बहिणीचा पाया पड, तर आपण म्हणू शकतो टच युअर सिस्टर्स फीट. किंवा माझा पाया पड, टच माय फीट. तुम्ही तुमच्या भावाला सांगू शकता माझा पाया पड, टच माय फीट. वेअर इज माय गिफ्ट. राखी बांधल्यानंतर आपण काय विचार असतो, माझं गिफ्ट कुठं आहे, तर ते आपण बोलू शकतो वेअर इज माय गिफ्ट किंवा वेअर इज माय प्रेझेंट. मग त्याच्यानंतर गिफ्ट घेतल्यानंतर भाऊ जर सांग हे घे तुझं गिफ्ट, तर तुम्ही बोलू शकता हेअर यू आर, हे घे तुझं गिफ्ट. तर तिकडं साईडला. तर हे सगळे सेंटेन्सेस आपण खूप छान छान सेंटेन्सेस आज शिकलो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि प्रॅक्टिस करू शकता मिरर सोबत किंवा तुमच्या भावासोबत, तुमच्या बहिणीसोबत. तुम्हाला आजचे सेंटेन्सेस आवडले का? आणि हो, होमवर्क मध्ये लिहायचे, कॉमेंट मध्ये रक्षाबंधनला इंग्लिशमध्ये काय म्हणतात आणि राखीला काय म्हणतात ते. त्याचप्रमाणे या सेंटेन्सेस मधून तुम्हाला कुठली सेंटेन्सेस आवडली ती सुद्धा तुम्ही कॉमेंट मध्ये लिहू शकतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या रक्षाबंधन सेलिब्रेशनचे फोटो इंस्टाग्राम वरती नक्की टॅग करा. इंस्टाग्राम वरती टॅग करायला विसरू नका. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक भाऊ आणि बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्याचप्रमाणे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण आता एक नवीन कोर्स चालू केलेला आहे जिथे आपण खूप
0 पासून खूप सोप्या पद्धतीने इंग्लिश बोलायचं शिकत आहोत, तेही ग्रामर मध्ये न अडकता, तेही एकदम फ्री मध्ये. सो नक्कीच जाऊन कोर्स चेक करा आणि आपल्या चॅनलचा एक भाग व्हा. थँक्यू. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.